नमस्कार, DS चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। येवल्याच्या ऐतिहासिक भूमीत आता क्रिकेटचा रणसंग्राम रंगणार आहे। युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि येवल्याच्या क्रीडा संस्कृतीला नवसंजीवनी देण्यासाठी भुजबळ ब्रिगेड सज्ज झाली आहे। माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या येवला प्रीमियर लीगचा मोठ्या थाटामाटात शुभारंभ झाला। येवला येथील गौशाळा मैदानावर आयोजित या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मैदानावर खेळाडू आणि क्रिकेट प्रेमींचा उत्साह ओसंडून वाहत होता। उद्घाटनाप्रसंगी बोलताना समीर भुजबळ म्हणाले की येवला ही केवळ ऐतिहासिक आणि राजकीय ओळख असलेली भूमी नाही, तर ही प्रतिभावान युवकांची भूमी आहे। येथील युवकांमध्ये मोठी जिद्द आणि ऊर्जा आहे। या ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी येवला प्रीमियर लीग हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल। खेळाच्या माध्यमातून येवल्याची क्रीडा संस्कृती अधिक प्रगल्भ होईल। या सोहळ्याचं खास आकर्षण ठरली ती म्हणजे सारेगमप फेम गायिका श्वेता दांडेकर। त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गायनाने उद्घाटन सोहळ्याची रंगत अधिकच वाढवली। उपस्थित हजारो भुजबळ समर्थकांनी आणि प्रेक्षकांनी या सुरावटींना दाद दिली। येवल्यातील युवा पिढीला प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा आगामी काळात क्रिकेटमधील नवे तारे शोधण्यास मदत करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या स्पर्धेमुळे संपूर्ण तालुक्यात खेळाचे वातावरण निर्माण झाले आहे। DS मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। अनेक दिवसापासूनची येवलेकरांची इच्छा होती की आणि त्यांनी भुजबळ साहेबांकडे माझ्याकडे बराच वेळा त्यांनी सांगितलं की बाबा क्रिकेटच्या मॅचेस आपल्याला घ्यायच्या आहेत आणि म्हणून त्या अनुषंगाने भुजबळ ब्रिगेड आयोजित येवला प्रीमियर लीग याचा शुभारंभ आज मोठ्या थाटामाटात झालेला आहे। कप जो आम्ही देणार आहोत त्याचंही अनावरण केलेलं आहे। त्याचबरोबर मोटरसायकल जी आहे त्याचं बक्षीस म्हणून ठेवलेलं आहे। 10 सायकल आहे ते बक्षीस म्हणून ठेवलेलं आहे। अनेक असे वेगवेगळे बक्षीस पारितोषिकसुद्धा ठेवलेले आहे। या YPLमध्ये जे आहे येवला प्रीमियर लीग जी आहे ह्याच्यामध्ये जे आहे आपल्या येवला तालुक्यातील जे 8 गट आहेत त्या 8 गटाचे प्रत्येक गटातून एक टीम आहे आणि नंतर शहरातून 4 टीम्स आणि प्लस 4 टीम ज्या आहेत ह्या मैदानावर जे रोज प्रॅक्टिस करतात अशा ह्या 4 टीम असं मिळून 16 टीम्स ज्या आहेत ह्याच्यामध्ये सहभागी होत आहे। पुढचे 9 दिवस 7 तारखेपर्यंत हे सामने चालणार आहेत। मी येवलेकरांना आणि बाकीच्या सर्व नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे आणि पुढचे जे 8 दिवस आहेत त्या प्रत्येक सामन्याला सुद्धा असा प्रतिसाद जो आहे येवलेकरांकडून लाभेल अशी अपेक्षा करतो। धन्यवाद।